तरुण उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? मी तरुणच आहे नक्कीच. आताचा जो भारत आहे ना स्वप्ना मॅम, हा भरपूर आधुनिक आहे आणि माझ्यासोबतही जे यंग इंजिनियर काम करतात तो त्यांचं पेशन्स शुड बी देअर. पेशन्स नाही आहेत बिकॉज रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आपण प्रत्येक जण अधिकाधिक काम चांगलं करण्यासाठी प्रयत्न करत असतो, बरोबर की नाही? आणि मग हे काम करत असताना वेगळं काम करण्याची वृत्ती, अर्थातच कामाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन किंवा विचारसरणी, ज्यामध्ये नवीन गोष्ट शिकण्याची, सुधारणा करण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का, इतरांपेक्षा वेगळं आणि उत्तम काम करण्याची ध्येय यामध्ये असू शकतात. अर्थात केवळ काम करणं पुरेसं नाहीये, तर ते अधिक चांगलं आणि प्रभावी करण्यावर भर दिला गेला पाहिजे, बरोबर की नाही? हे सगळं सांगण्याचा मुद्दा हा की आज आपण अशाच एका व्यक्तीशी, तरुण उद्योजकाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातनं 3 ते 4 पेटंट त्यांच्या नावावर आहेत. मग नेमकं हे पेटंट म्हणजे काय, किंवा त्यांचा आजवरचा हा जो सगळा प्रवास आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत तरुण उद्योजक अस्लम लोगडे सर. सर नमस्कार. नमस्कार. शुभ सकाळ स्वप्ना. शुभ सकाळ. आपल्या या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. आणि आत्ताच मी उल्लेख केला की सतत काही ना काहीतरी वेगळं करण्याची वृत्ती आपल्याला इतरांपासनं एक विशिष्ट पूर्ण असं एक स्थान देत असते आपल्या कामाच्या ठिकाणी, आणि तेच काम तुम्ही आजवर करत आलेला आहात. आणि 3 ते 4 पेटंट तुमच्या नावावर आहे, अशी खरं तर खूप महत्त्वपूर्ण ओळख आहे. पण अगदी सुरुवातीलाच तुमच्याविषयी जाणून घ्यायचंय, तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. पण पेटंट म्हणजे नेमकं काय? पेटंट ला अजून आपण म्हणतो इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. जर आपण मराठीत अजून डिटेलमध्ये गेलो तर त्याचा शब्दार्थ होतो बौद्धिक मालमत्ता. आणि त्या शब्दातच सगळं, मालमत्ता ह्या शब्दातच सगळं आहे. आणि देर इज एव्हरीथिंग इज पेरिशेबल. जगात प्रत्येक गोष्टीचा नाश आहे, बट इंटलेक्च्युअल कांट डू, यू कॅनॉट डू एनिथिंग विदाउट इंटलेक्च्युअल. सो पेटंट इज ऑल अबाउट तुम्ही तुमच्या बौद्धिक मालमत्तेचा वापर करून जागतिक आणि तुमच्या देशाच्या व्यावसायिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कसा हातभार लावता आणि त्या इनोव्हेशन मधून काय इम्पॅक्ट आणि ग्रोथ ऑफ इकॉनॉमीला देता. दॅट इज ऑल अबाउट पेटंट अँड इंटलेक्च्युअल. आता तुम्ही म्हटलात की बौद्धिक मालमत्ता म्हणजे एखाद्या माणसानं काहीतरी नवीन शोधलंय, उपयुक्त शोधलेलं आहे, तर त्यासाठी त्याला मिळालेला एक अधिकार आहे, बरोबर की नाही? पेटंट म्हणजे की जी कल्पना प्रगतीसाठी उपयोगी येऊ शकते देशाच्या. नक्कीच. आणि त्या तुम्ही जे पेटंट केलेले आहे त्याविषयी जाणून घ्यायचे. पण अगदी सुरुवातीला हे एक वेगळं क्षेत्र, तर हा सगळा प्रवास कसा होता तुमचा? जर मला विचाराल तर माझा जन्म खोपोली गावामध्ये झाला. शिक्षण जनता विद्यालय, आणि आई बाबा हाऊसवाईफ. आई होती, बाबा गणेश स्किलमध्ये वर्कर, आणि आम्ही 4 भावंड. आणि सगळ्यात महत्वाचा उदरनिर्वाह त्यावेळेस सर्वायवल इज अ डिफिकल्ट टास्क. सो आई बाबा हे दोघेही भाजीपाल्याचा मळा लावायचे आणि मी एव्हरीडे म्हणजे रोज 100 दारी, ज्याला आता तुम्ही मॉडर्न अमेझॉन म्हणताय, हे मी माझ्या इयत्ता 4थी पासून माझ्या इंजिनिअरिंग पर्यंत केलेलं आहे. आणि बालपण भरपूर सुंदर गेलंय, मित्रांमध्ये गेलंय, अँड इट वॉज व्हेरी गुड. त्यानंतर माझं शिक्षण खोपोली पॉलिटेक्निक, नंतर इंजिनिअरिंग विश्वेश्वरय्या मेमोरियल कॉलेज नाशिक, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे आयकर बिझनेस स्कूल जे आता XLRI आहे अशा पद्धतीने केलं. आणि मग पुढे जसं जसं शिक्षण घेत झालो, नोकरी झाली. मला माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे डायरेक्टर होते डॉक्टर निलेश चॅटर्जी, त्यांनी स्पार्क दिली आणि इन्स्पायर केलं. आणि इनोव्हेशन कडून एंटरप्रिनरशिप कडे कसा कल घेता येईल याकडे त्यांनी मला बऱ्यापैकी गाईड करून एक एक पायरी चढण्याचे मार्ग दाखवला. अगदी बरोबर सर. आणि तुम्ही जसं म्हटलं तसं की इनोव्हेशन, नवीन काहीतरी करायचं आहे, हा एक ध्यास होता. आणि तो ध्यास पूर्तीसाठी तुम्ही अगदी सातत्यानं प्रयत्न केलेले आहात. आणि त्या दृष्टिकोनातनं पक्षी वाचवणं किंवा वीज पुरवठा सुरू ठेवणारं कार्य, असे 3 ते 4 पेटंट्स देशाच्या प्रगतीसाठी जे महत्वाचे आहेत ते तुमच्या नावावर आहेत. तर त्या पेटंट विषयी आणि त्या तुमच्या संपूर्ण कार्याविषयी काय सांगाल? जर तुम्ही आता जेव्हा बर्ड फॉल्ट, पक्षी वाचवणं, पॉवर लॉस होऊ न देणं, तर सगळ्यात महत्वाचं होतं का प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे. पक्षी मरतात हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे बर्ड फॉल्टमध्ये. पक्षी जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिक स्ट्रक्चरवर बसतो आणि तो इलेक्ट्रोल्यूट होतो आणि त्यानंतर पॉवर फेल होते आणि लॉस होतो, तर कधीही नॉट ओनली फॉर बर्ड फॉल्ट, फॉर डेव्हलपिंग एनी प्रोडक्ट, एनी इनोव्हेशन नीड्स टू अंडरस्टँड द डिटेलिंग ऑफ द प्रॉब्लेम स्टेटमेंट. आता ह्याच प्रॉब्लेम बद्दल जर बोललो आपण तर खालापूर फुटबॉल एक्सप्रेस हायवेला जो इलेक्ट्रिक स्टेशन आहे, जिथे रोज 2 पक्षी मरत होते आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी पॉवर लॉस होत होता. सो वी अंडरस्टँड
तर ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी एक असा पेंट बनवावा लागेल ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. टेक्निकल वर्ड मध्ये त्याला म्हणू शकतो पण डायलेक्ट पेंट, आणि तो सर्टिफाईड पण असला पाहिजे. त्याशिवाय कोणीही युजर, जसं MSCB युजर आहे किंवा एखादी कंपनी युजर आहे, ते विश्वासच ठेवू शकत नाही. मग तो पहिले पेंट बनवला. इट डझंट मीन हे बोलायला एका ओळीमध्ये संपवता येतं, पण इट टेक्स इट टेक्स 5 years टू डेव्हलप दॅट प्रॉडक्ट. मग फक्त बनवून जमलं नाही, त्याला ERDA सर्टिफिकेशन घेतलं. त्यानंतर MSCBचे जे CEO होते मिस्टर मुलानी सर आणि त्यांची पूर्ण टीम, लाईनमन कुंभार सर पासून सगळी लोक, गद्री साहेब, ह्या सगळ्यांनी आम्हाला जेव्हा अप्रोच केलं आणि तेव्हा नोटीस झालं का हा प्रॉब्लेम एवढा गंभीर आहे की रोज 2000 युजर्सचा प्रॉब्लेम आहे, इंडस्ट्रीचा लॉस आहे, भारताच्या इकॉनॉमीचा लॉस आहे आणि त्यासोबत इकॉलॉजिकल इम्पॅक्ट आहे कारण की रोज 2 पक्षी मरत आहेत. मग हा पेन तिकडे लावला 6 फेब्रुवारी 2024 रोजी. ऑलमोस्ट 20 महिने म्हणजे 2 वर्ष उलटायला आलेली आहेत. एकही पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा पॉवर फेल्युअर नाही आहे. आज 2000 रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रीयल युजर्सचा लॉस नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण रोज 2 पक्ष्यांचा जीव वाचवलाय. सो दिस इज हाऊ इनोव्हेशन वर्क्स टू ड्राईव्ह युअर इकॉनॉमी. हे झालं बर्ड फॉल्ट बद्दल. जर तुम्ही अजून पुढचे जर पेटंट बद्दल विचाराल तर ऍसिड आणि अल्कली रेझिस्टन्स पेंट. आज भारत हा आपण म्हणतोय आत्मनिर्भर भारत आहे, पण खरोखर तो आहे का? आजही आपण ग्लोबल डेव्हलप इकॉनॉमी US, UK, नेदरलँड यांच्यावर बऱ्याचशा प्रोडक्टसाठी, ऍडव्हान्स मटेरियलसाठी अवलंबून आहोत. मग हा जो ऍसिड अल्कली रेझिस्टन्स जो पेंट आहे, ह्या पेंट बनवण्याच्या आधी प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे तर भारताचा जो पूर्ण GDP आहे त्याचा 5% लॉस दरवर्षी करोजन मध्ये होतो. आता हा लॉस कसा होतो? केमिकल इंडस्ट्री, मी हे जनरल करोजन बोलतच नाहीये, हा तो विषय आहे जेव्हा एखाद्या ऍसिडिक ऍटमॉस्फिअरमुळे तुमचं पूर्ण मेटल स्ट्रक्चर हे करोड होतं डेलीचं. जसं पिकलिंग लाईन घेतली तर तिकडच्या वृक्षिक दरवर्षी चेंज करायला तर स्ट्रक्चर डॅमेज होतं. फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग, हा भारत जो आहे हा शेतकरी ऑलमोस्ट आधुनिक शेतकरी पद्धतीने जरी गेलं तर GDP हा अॅग्रिकल्चरवर बराचसा डिपेंडंट आहे. आणि फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये फॉस्फरिक ऍसिड, अशा ओव्हरऑल इंडस्ट्रीचा विचार केला तर फॉस्फरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड कॉन्सन्ट्रेशनमुळे पूर्ण स्ट्रक्चर खराब होतं. आणि ह्या प्रोटेक्शनसाठी भारत हे ज्या काही डेव्हलप कंट्री आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे. मग भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतःच्या प्रोडक्टची गरज आहे. मग ह्या केसमध्ये आमचा जो आता रिसेंट पेटंट आहे तो 5% जो GDPचा लॉस होतोय आणि ग्लोबली जो 4% लॉस होतोय त्यासाठी बनवलेला आहे. आणि सेकंड सगळ्यात महत्वाचं, हा ग्रीन प्रोडक्ट आहे, सस्टेनेबल प्रोडक्ट आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही पाणी ऍड करून वापरू शकता. जो लोकल टू ग्लोबल जे आपण म्हणतो, उद्या हा प्रोडक्ट फक्त भारतात देऊन जमणार नाही. भारताच्या आर्थिक व्यवस्थेला जर सुधारणा आणायची आहे, अजून पुढे घेऊन जायचं तर हा प्रोडक्ट भारतातून बाहेर जायला पाहिजे. आणि मला सांगायलाही आवडेल का पुढच्या महिन्यात GCC म्हणजे जो काही पूर्ण अरेबियन कंट्रीज आहेत, इव्हन US, UK, त्यांनी सुद्धा ह्या प्रोडक्टला अप्रिशिएट करून आमच्यासोबत मर्जर आणि ऍक्विजिशनची बोलणी सुरू केलेली आहे. जर तुम्ही तिसऱ्या पेटंट बद्दल विचाराल तर कॉन्क्रीट रिपेअर, नो डाऊट आजच्या डेटमध्ये कॉन्क्रीट रिपेअर हा एक जाम मोठा सब्जेक्ट आहे. आपण सगळीकडे कॉन्क्रिटीकरण करतोय. आता आम्ही ज्या विषयाबद्दल बोलतोय तिथे परत आम्ही किंवा मी जागतिक लेवलच्या 2 कंपन्यांसोबतच फायटिंग चालू आहे. आणि तो इकॉनॉमिकल आहे, तो सगळ्यात सुंदर आहे, प्राइसिंग मध्ये स्वस्त आहे, अफोर्डेबल आहे ऍज कम्पेअर्ड टू मल्टीनॅशनल कंपनीज. सगळ्यात महत्वाचं, परत जर भारताच्या इकॉनॉमीची ग्रोथ करायची आहे तर भारताचे जे पोर्ट, बंदर आहेत त्यांचं काम फास्ट व्हायला पाहिजे, शिपिंग इंडस्ट्री फास्ट व्हायला पाहिजे, वेअरहाऊसिंग फास्ट व्हायला पाहिजे, कोल्ड स्टोरेजेस फास्ट व्हायला पाहिजे. तर ह्या प्रोडक्टमुळे 3 तासामध्ये कुठल्याही पद्धतीचं कसल्याही पद्धतीचं डॅमेज कॉन्क्रीट रिपेअर होतं. आणि मला अभिमानाने सांगायलाही आवडेल का कालच या प्रोडक्टचा वापर सियाचीन आपल्या सैन्यांमध्ये चालू झालेला आहे. खूप सुंदर, खरंच अभिमानाची गोष्ट आहे सर ही प्रत्येकासाठीच आम्हा. आणि तुम्ही देशाच्या दृष्टिकोनातनं एक महत्त्वपूर्ण काम करत आहातच, याशिवाय पक्षी वाचवण्याचं जे काम तुम्ही सांगितलं ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण तुम्ही काम केलेलं आहे. याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय, तुमच्याशी आणखीन संवाद सुद्धा साधा. तरुण उद्योजक अस्लम लोगडे यांच्यासोबत आज संवाद साधतोय आपण. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला तुमच्या कार्याविषयी, जे देशाच्या दृष्टिकोनातनं आणि अर्थातच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असं कार्य आहे. ते संपूर्ण आपल्या सगळ्या भारतीयांसाठीच एक प्रेरणादायी आहे आणि अभिमानाची गोष्ट वाटावी असं तुमचं कार्य आहे. आणि मला माहिती आहे माणूस हा सतत शोधक वृत्तीचा असतो, सतत काहीतरी शोधायचं. आणि त्यातही तुमच्यासारखी अशी नाविन्यपूर्ण काम करणारी जर माणसं असतील तर आणखी बरीच क्षेत्र आहेत की जी मला वाटतं तुमची वाट बघत असतील आणि त्या क्षेत्राकडे सुद्धा तुमचं कार्य चालू असणार आहे. तर कुठली क्षेत्र आहेत की जी पुढे आता आम्हाला त्यामध्ये सुद्धा काहीतरी नाविन्यपूर्ण शोध मिळणार आहेत आणि आम्हाला फायदा सुद्धा मिळणार आहे या सगळ्याचा?
धन्यवाद. जर आपण ऍक्च्युली क्षेत्रापेक्षा आपण प्रॉब्लेम स्टेटमेंटवर जास्त भर द्यायला हवाय. आताच्या जो कोणी यंग एंटरप्रेनर्सचा जो एरा आहे, तो प्रॉब्लेम स्टेटमेंटवर जर विचार केला तर लेट्स से मी म्हणेन, आपण सगळ्यांना वाटत होतं का प्लास्टिक इज ऑलवेज डेंजरस, फॅक्ट आहे, म्हणून आपण पेपरमध्ये आलो, आपण पेपर कपचा वापरही सुरू केला. पण काय खरोखर पेपर कप आपल्या शरीराला ते बौद्धिक आहे आणि पौष्टिक आहे का? जेव्हा आपण गरम चहा किंवा गरम कॉफी त्या पेपर कप मधून घेतो तेव्हा त्याच्या आतमधले जे काही फिल्म असते ती त्या हॉट टी किंवा हॉट कॉफीमध्ये डिझॉल्व्ह होऊन कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. मग त्यासाठी आम्ही फूड ग्रेड CFTRI USFDA सर्टिफाईड कोटिंग बनवलेली आहे. आता L&T सारख्या काही मोठ्या कंपन्यांनी आम्हाला अप्रोच केलाय, हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट इन 3 hours, 80 टनाची स्ट्रेंथ बनेल असं कॉन्क्रीट करता येईल का आपल्याला? हा, त्या व्यतिरिक्त हीट इन्सुलेशन हा एक भरपूर डिफिकल्ट सब्जेक्ट आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये. तर आम्ही असा एक पेंट बनवलेला आहे, त्याचं आता संशोधन चालू आहे. तर तो 200 डिग्री टेम्परेचरला जरी तो पेंट लावला तरी तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. टेक्निकली तो पेंट तुम्हाला 40 डिग्री बाहेर आउटरला देईल. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही एका भरपूर मोठ्या मुद्द्यावर काम करतो, दॅट इज फ्युएल सेव्हिंग पेंट. एक असा पेंट जो पूर्ण फ्युएल सेव्ह करेल. तो पेंट शिपला लागू शकेल, तो पेंट तुमच्या ऑटोमोबाईलला लागेल, फर्नेसला लागेल, आणि या सगळ्यांचं काम सध्या सुरू आहे. तर देर आर लॉट ऑफ स्कोप टू डू. ओनली यू नीड टू आयडेंटिफाय राईट प्रॉब्लेम स्टेटमेंट, and that statement actually must have a positive impact to growth, not only your growth, your country and economical growth. खरंय खरंय. जसं तुम्ही आता म्हटलात तसं की समस्या काय आहे ती जर मुळात जाणून घेतली तर त्या समस्येच्या मुळापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि मग त्या अनुषंगाने जो काही अभ्यास करायचा आहे, जे काही संशोधन करायचं आहे, ते खूप वेगळं आणि महत्वाचं असं काम करताय. जसं आता तुम्ही इंधन बचतीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे, जी आता एक जागतिक समस्या झालेली आहे आणि त्यावर तुम्ही काम करत आहात. तर खरंच म्हणजे FM रेनबो परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या संपूर्ण कामासाठी. आणि नक्कीच तरुणांसाठी आणि सगळ्यांसाठीच एक आशादायी, प्रेरणादायी असं तुमचं काम आहे. तर तरुण उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? मी तरुणच आहे नक्कीच. आता जसं भारत आहे ना स्वप्ना मॅम, हा भरपूर आधुनिक आहे. आणि माझ्यासोबतही जे यंग इंजिनियर काम करतात त्यांचं पेशन्स शुड बी देअर. पेशन्स नाही आहेत बिकॉज they reply instantly and they need everything instantly. So success or the development needs a time. Innovation is a very time given activity. So सगळ्यात महत्वाचं मी त्यांना तर एकच सल्ला देऊ शकतो, पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड, शॉर्ट टर्म सक्सेस एन्जॉय करायला शिकायला हवंय. आज काय होतंय, ते कुठेही फेल्युअर झाले तर ऑल ऑफ सडन दे मेल्ट डाऊन, दे ब्रेक डाऊन, दे हॅव अ इमोशनल स्ट्रेस अँड दे डिप्रेस. अँड दे द व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट इज, आजचा जो यंग जनरेशन आहे त्यांना गुगल नीड्स टू बी एव्हरीथिंग असं वाटतंय. असं काहीच नाहीये. आपल्या परिवाराचा, आपल्या पॅरेंट्सचा, आई बाबांचा, मेंटर्स, आपले प्रोफेसर्स यांचा अनुभव घेणं, त्यांच्याकडून समजून घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सो आय कॅन समराइज इन अ सिम्पल वे, एंटरप्रिनरशिप इज नॉट ओनली अबाउट आयडियाज, इट्स अबाउट स्किल दॅट टर्न आयडियाज इन टू इम्पॅक्ट अँड द ग्रोथ. अगदी बरोबर आहे सर. कौशल्य महत्वाचं आहेच, पण कौशल्यासोबतीनं प्रयत्न महत्वाचे आहेत आणि त्या प्रयत्नात सातत्य असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं हाच एक उत्तम धडा तुम्ही तरुण पिढीसाठी घालून दिलेला आहे. आणि तुमच्या पुढच्या संपूर्ण कामासाठी FM रेनबो परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सपना.